नमस्कार मित्रांनो, आज आपण डेरिव्हेटिव्ह फाइंड करणार आहे. तर बघा, या ठिकाणी तुम्हाला दोन फंक्शन दिलेत. एक आहे साइन एक्स आणि एक आहे कॉस एक्स. तर साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, तर कॉस एक्स असतो. आणि कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, मायनस साइन एक्स. आपण इथं जे लिहिले त्याला काय वाचायचं बघा, डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स इज इक्वल टू काय येणार आहे, कॉस एक्स, अँड डी बाय डी एक्स ऑफ कॉस एक्स इज इक्वल टू येणार मायनस साइन एक्स. आता याच धर्तीवर आधारित तुम्हाला आणखी दोन फॉर्म्युले दिलेत बघा, डी बाय डी एक्स ऑफ साइन एन एक्स अँड डी बाय डी एक्स ऑफ कॉस एन एक्स. मग सेम फॉर्म्युला बघा, साइन एन एक्सचा डेरिव्हेटिव्ह येणार कॉस एन एक्स, आणि हा एन एक्स आहे हे अल्जेब्रिक फंक्शन आहे, त्याचा बी डेरिव्हेटिव्ह येणार. एन एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू डी एक्स काय असतो, एन. म्हणून डी बाय डी एक्स ऑफ साइन एन एक्स काय झाला, एन इंटू कॉस एन एक्स, आणि डी बाय डी एक्स ऑफ कॉस एन एक्स काय झाला, तर कॉसचा डेरिव्हेटिव्ह आला मायनस साइन एन एक्स आणि एन एक्सचा डेरिव्हेटिव्ह एन. म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ कॉस एक्स काय झाला, मायनस एन इंटू साइन एन एक्स. बरोबर. आता याच्यावर आधारित आपल्याला या ठिकाणी एक्झाम्पल दिलेत बघा. तर डी बाय डी एक्स ऑफ साइन 4x, मग साइन 4चा साइनचा डेरिव्हेटिव्ह काय, कॉस 4x आला. बरोबर. आणि 4x चा डेरिव्हेटिव्ह काय, 4. देअरफॉर वी कॅन राईट डी बाय डी एक्स ऑफ साइन 4x इज इक्वल टू 4 इंटू कॉस 4x, अँड डी बाय डी एक्स ऑफ कॉस 4x किती येईल बघा, कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, मायनस साइन. मग इथं आलं मायनस साइन 4x. कॉस 4x चा डेरिव्हेटिव्ह काय आला, मायनस साइन 4x, आणि त्याच्यामध्ये 4x हे काय अल्जेब्रिक फंक्शन आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह काय आला, 4. बरोबर. आता मला कमेंटमध्ये सांगायचे डी बाय डी एक्स ऑफ साइन 10x किती येईल आणि डी बाय डी एक्स ऑफ कॉस 10x किती येईल. ओके, थँक्यू.